नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 27 सप्टेंबर 2025 चे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याआधी काल विचारलेला खास प्रश्न आहे, भारताच्या सागरी क्षमतांचा विकास करण्यासाठी सामंजस्य करार म्हणजेच MOU कोणत्या दोन संस्थांमध्ये झाला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच कोचिन शिपयार्ड लिमिटेड म्हणजे CSL आणि HD कोरिया शिपबिल्डिंग अँड ऑफशोर इंजिनिअरिंग। तर या दोन संस्थांमध्ये भारताच्या सागरी क्षमतांचा विकास करण्यासाठी सामंजस्य करार झालेला आहे। कोचिन शिपयार्ड लिमिटेड आणि HD कोरिया शिपबिल्डिंग अँड ऑफशोर इंजिनिअरिंग यांनी भारताच्या सागरी क्षमतांचा विकास करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे। CSL कोची येथे 3700 कोटींचा ब्लॉक फॅब्रिकेशन फॅसिलिटी उभारणार असून मोठ्या व्यापारी जहाजांना सहाय्य करण्यासाठी ही सुविधा उपयोगी ठरेल। या प्रकल्पामुळे सुमारे 2000 थेट नोकऱ्या निर्माण होतील। तसेच CSL तमिळनाडूमध्ये 15000 कोटींचे शिपयार्ड स्थापन करणार आहे, ज्यामुळे अंदाजे 10,000 रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे। आता बघूया आपल्या टॉप 10 प्रश्नांपैकी पहिला प्रश्न, बख्तियारपूर राजगीर टिलैया रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पाची लांबी किती आहे? तर हा जो प्रकल्प आहे याची लांबी आहे 104 किलोमीटर म्हणजे पर्याय सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्सने बिहारमधील बख्तियारपूर राजगीर टिलैया रेल्वे मार्ग दुपदरीकरणास मंजुरी दिली असून हा प्रकल्प 104 किलोमीटर लांबीचा असेल। या प्रकल्पाचा अंदाजे खर्च रुपये 2192 कोटी असून त्यामुळे बिहारमधील प्रादेशिक संपर्क, मालवाहतुकीची सुविधा आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे। हा मार्ग राजगीर, नालंदा आणि पावापुरी सारख्या धार्मिक स्थळांना जोडतो, ज्यामुळे यात्रेकरू व पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल। आजचा आपला दुसरा प्रश्न आहे, कन्नड साहित्यातील ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर S.L. भैरप्पा यांना 2023 साली भारत सरकारतर्फे कोणता राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आला होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी पद्मभूषण। डॉक्टर S.L. भैरप्पा कन्नड साहित्यातील एक महान साहित्यिक व्यक्तिमत्व यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 94व्या वर्षी निधन झाले। भैरप्पा यांनी 25हून अधिक कादंबऱ्या लिहिल्या असून पर्व, आवरण आणि वंशवृक्ष यासारखी त्यांच्या अनेक साहित्यकृती विशेष गाजल्या। त्यांना 2023 मध्ये पद्मभूषण, 2010 मध्ये सरस्वती सन्मान आणि 2015 मध्ये साहित्य अकादमी फेलोशिपने गौरविण्यात आले होते। पुढला प्रश्न, जगातील पहिलाच पूर्णपणे AI आधारित जीनोम कोणत्या संस्थांनी तयार केला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी स्टॅनफोर्ड आणि आर्क इन्स्टिट्यूट। स्टॅनफोर्ड आणि आर्क इन्स्टिट्यूटमधील संशोधकांनी जगातील पहिलाच पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित जीनोम तयार केला आहे। EO नावाच्या AI मॉडेलला 2 दशलक्ष विषाणूंच्या जीनोम्सवर प्रशिक्षण देण्यात आले, ज्यामुळे जनुकांच्या क्रमरचना व संरचनेचे नमुने समजून घेणे शक्य झाले। AI द्वारे तयार करण्यात आलेल्या या नव्या विषाणूला जीवाणूंना संक्रमित करून त्यांचा नाश करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे अँटीबायोटिक प्रतिरोधक जीवाणूंवर मात करण्यासाठी फेज थेरपी मध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो। आजचा चौथा प्रश्न आहे, जेरोम बोटेंग यांनी व्यावसायिक फुटबॉलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा कोणत्या वयात केली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी 37। जेरोम बोटेंगनी वयाच्या 37व्या वर्षी व्यावसायिक फुटबॉलमधून अधिकृतपणे निवृत्तीची घोषणा केलेली आहे। बोटेंग हे 2014च्या फिफा वर्ल्ड कप विजेता जर्मनी संघाचे महत्त्वाचे सदस्य होते आणि बायर्न म्युनिकच्या सुवर्ण काळातील संरक्षणात्मक आधारस्तंभ मानले जात होते। त्यांच्या कारकिर्दीतील प्रमुख यशांमध्ये 2 UEFA चॅम्पियन्स लीग पदक, 9 बुंदेसलिगा टायटल्स, 5 DFB पोकल टायटल्स आणि बायर्न म्युनिकसाठी 350हून अधिक सामने यांचा समावेश होतो। पाचवा प्रश्न आहे, विकसित भारत बिल्डॉथॉन 2025 ही स्पर्धा कोणत्या संस्थांच्या सहकार्याने आयोजित केली गेली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए नीति आयोग आणि AICTE। विकसित भारत बिल्डॉथॉन 2025 ही संपूर्ण देशभरातील शाळेकरू विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली आभासी नवोन्मेष स्पर्धा आहे। ही स्पर्धा 6वा ते 10वा वर्गातील विद्यार्थ्यांसाठी खुली आहे। स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट आत्मनिर्भरता, ज्ञान आणि शाश्वततेवर
विकासावर लक्ष केंद्रित करून 2047 पर्यंत भारताच्या विकसित भारत दृष्टिकोनात योगदान देणे आहे। ही स्पर्धा शालेय शिक्षण व साक्षरता विभाग आयोजित करत असून अटल नवोन्मेष मिशन म्हणजेच नीती आयोग आणि AICTE यासह सहकार्याने चालवली जात आहे। 6वा प्रश्न आहे, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्सने बिहारमध्ये 4 लेन ग्रीनफील्ड हायवे मंजूर केलेला विभाग कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय A साहेबगंज अराराज बेतिया। कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्सने बिहारमधील नॅशनल हायवे 139W च्या साहेबगंज अराराज बेतिया विभागावर 4 लेन ग्रीनफील्ड हायवे मंजूर केला आहे। हा प्रकल्प 78.942 किलोमीटर लांबीचा असून अंदाजे खर्च 3,822.31 कोटी आहे आणि हायब्रिड ॲन्युइटी मोड अंतर्गत राबवला जाणार आहे। हायवेचा उद्देश प्रादेशिक संपर्क मजबूत करणे, व्यापाराला चालना देणे आणि पर्यटनाला प्रोत्साहन देणे हा आहे। प्रश्न 7वा आहे, अलीकडील स्टेट ऑफ द रायनो अहवालानुसार रायनोची लोकसंख्या किती स्थिर झाली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय C 27,000। अलीकडील स्टेट ऑफ द रायनो अहवालात एक चिंताजनक प्रवृत्ती उघड झाली आहे। रायनोची लोकसंख्या 27,000 वर स्थिर झाली असून ही काळजीची बाब आहे। रायनोच्या 5 प्रजाती आहेत, 2 आफ्रिकन प्रजाती, ब्लॅक रायनो आणि व्हाईट रायनो आणि 3 आशियाई प्रजाती, त्यामध्ये आहे ग्रेटर वन हॉर्न रायनो, सुमात्रन रायनो आणि जावन रायनो। रायनो ही मोठी शाकाहारी सस्तन प्रजाती आहे ज्यांची विशिष्ट सोंग म्हणजेच हॉर्न स्नाउट असते। 8वा प्रश्न, UPITS 2025 कार्यक्रमासाठी भागीदार देश कोणता होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय B रशिया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रेटर नोएडा गौतम बुद्ध नगर येथे उत्तर प्रदेश इंटरनॅशनल ट्रेड शो म्हणजेच UPITS 2025 उद्घाटित केले। या कार्यक्रमासाठी रशिया हा भागीदार देश आहे। कार्यक्रमाची थीम आहे अल्टिमेट सोर्सिंग बिगिन्स हिअर। हा कार्यक्रम पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीच्या दिवशी पार पडला, ज्यामुळे त्यांच्या अंत्योदय दृष्टिकोनावर भर दिला गेला। यामध्ये तुम्हाला थीम लक्षात ठेवायची आहे जी आहे अल्टिमेट सोर्सिंग बिगिन्स हिअर आणि यामध्ये कोणता भागीदारी देश होता? तर जो रशिया आहे त्यांनी काय केलं, यामध्ये भाग घेतला किंवा हा भागीदार देश आहे। 9वा प्रश्न, दिल्ली उच्च न्यायालयाने कोणत्या क्षेत्रातील व्यक्तिमत्व हक्कांचे संरक्षण करण्याचे आदेश दिले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय B बॉलिवूड कलाकार। दिल्ली उच्च न्यायालयाने बॉलिवूड कलाकारांच्या व्यक्तिमत्व हक्कांचे अवैध व्यावसायिक व्यापारापासून संरक्षण करण्याचे आदेश दिले आहेत। व्यक्तिमत्व हक्क म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या खास वैशिष्ट्यांचे, जसे की त्यांची पोज, हावभाव किंवा व्यक्तिमत्वाचा कोणताही पैलू गोपनीयतेच्या हक्कांखाली किंवा संपत्तीच्या हक्कांखाली संरक्षण करण्याचा अधिकार होय। या वैशिष्ट्यांवरील विशेषाधिकारामुळे कलाकारांना व्यावसायिक लाभ मिळवणे शक्य होते। आपला शेवटचा प्रश्न आहे, परराष्ट्र मंत्री डॉक्टर S जयशंकर यांनी FIPIC परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कुठे आयोजित केली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C न्यूयॉर्क येथे। परराष्ट्र मंत्री डॉक्टर S जयशंकर यांनी न्यूयॉर्क येथे फोरम फॉर इंडिया पॅसिफिक आयलँड्स कोऑपरेशनच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आयोजित केली। भारताने 2014 मध्ये सुरू केलेल्या या FIPIC मध्ये 14 पॅसिफिक बेट देशांचा समावेश आहे। आता ते देश कोणते आहे? तर ते पुढील प्रमाणे आहे, कुक आयलँड्स, फिजी, किरिबाती, मार्शल आयलँड्स, मायक्रोनेशिया, नौरू, नायू, पलाऊ, पापुआ न्यू गिनी, सामोआ, सोलोमन आयलँड्स, टोंगा, तुवालू आणि वनुआती। तर मित्रांनो, हे होते आपले आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न आणि आता आहे तुमच्यासाठीचा खास प्रश्न, भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांची ओळख पडताळण्यासाठी कोणते नवीन फीचर सुरू केले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।